आजच्या श्लोक विश्लेषणात एका अशा थक्क करणाऱ्या सत्यावर आपल्याला बोलायचे ना, जे ऐकून खरंच आश्चर्य वाटेल. कुरुक्षेत्रावर असे हजारो योद्धे होते, जे केवळ युद्ध करण्यासाठी आले नव्हते, तर दुर्योधनासाठी हसत-हसत स्वतःचा जीव द्यायला तयार होते. मग साहजिकच एक खूप मोठा प्रश्न इथे निर्माण होतो, बरोबर? कौरवांच्या एवढ्या मोठ्या सैन्याची खरी ताकद नक्की कशात होती? त्यांच्याकडे असलेल्या अफाट आणि भयंकर शस्त्रास्त्रांमध्ये, की या योद्ध्यांच्या दुर्योधनावर असलेल्या त्या अतूट निष्ठेमध्ये? या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर आपल्याला मिळतं ते थेट भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील 9व्या श्लोकात. श्लोक असा आहे, अन्येच बहवः शूरा मदर्थे त्यक्त जीविताः नाना शस्त्र प्रहरणाः सर्वे युद्ध विशारदाः. आता यातला अर्थ तसा अगदी सोपा आहे, पण तितकाच भन्नाट आहे. बघा हां, एका बाजूला आहेत नाना शस्त्र प्रहरणाः, म्हणजेच विविध शस्त्रांनी सज्ज असलेले योद्धे. पण खरी ताकद दडलीये ती त्यक्त जीविताः या शब्दामध्ये. याचा अर्थ ते केवळ भाडोते शस्त्र चालवणारे नाहीत, तर दुर्योधनासाठी अक्षरशः प्राणपणाला लावणारे शूरवीर आहेत. आणि खरं सांगू, यामागे दुर्योधनाची एक अतिशय हुशार रणनीती दडलेली होती. तो आपल्या सैन्याच्या मनावर हेच बिंबवत होता की ते कोणी सामान्य सैनिक अजिबात नाहीत, तर ते त्याचे प्राणपणाला लावणारे अत्यंत निष्ठावान महारथी आहेत. या एका विचारानेच तो त्यांचा आत्मविश्वास अगदी शिगेला पोचवत होता. या सगळ्यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते की खरी ताकद फक्त हातातल्या शस्त्रात नसते, तर ती मनातील निष्ठेत असते. खरी टीम तीच असते जी कितीही कठीण काळ आला तरी खंबीरपणे पाठीशी उभी राहते. पण मग जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच उरतो. आजच्या या आधुनिक जगात आपण जास्त महत्त्व नक्की कशाला देतो? केवळ एखाद्याच्या कौशल्याला की त्याच्या खऱ्या निष्ठेला?